पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 7 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 2, राष्ट्रीय भालाफेक दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 7 ऑगस्टला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, 46वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे उझबेकिस्तानमध्ये. प्रश्न 4 पाहूया. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंबापती. प्रश्न 5, 44वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच आफ्रिकन स्वाईन फीवर साठी स्वदेशी MA104 लस सादर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 7, केंद्रीय गृह सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे गोविंद मोहन यांची. प्रश्न 8, नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या डॉक्टर DY पाटील यांचे निधन झाले आहे. ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे शिक्षण तज्ञ. प्रश्न 9 पाहूया. 2030च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भूषवण्यासाठी कोणत्या भारतीय शहराला अधिकृतपणे राष्ट्रकुल खेळांचा ध्वज मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबादला. प्रश्न 10, इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2026 कुठे आयोजित करण्यात केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11, कोणत्या शहराच्या RTOची नवीन वाहन नोंदणी मालिका MH12 1A अशी झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे शहराची. प्रश्न 12 पाहूया. लष्कर प्रमुखांच्या एड कॅम्प ADC पदी नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी अलीकडेच कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे शिवानी सहरावत या. प्रश्न 13, ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची 13वी बैठक अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर इथे. प्रश्न 14 पाहूया. 2026च्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती विजेतेपद पटकावली? तर त्याचं उत्तर आहे 16 पदके पटकावलेली आहेत. प्रश्न 15, कोणत्या ईशान्येकडील राज्याने अलीकडेच आपला राज्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी मिशन क्लाउडेड लेपर्ड सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्याने. प्रश्न 16, हर घर तिरंगा मोहीम 2026 प्रामुख्याने केव्हा आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 9 ते 17 ऑगस्ट. प्रश्न 17 पाहूया. प्रश्न 17, उल्हास योजनेअंतर्गत 99.09 यश दरासह कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच पूर्णपणे साक्षर प्रदेशाचा दर्जा प्राप्त केला आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीरने. प्रश्न 18, कोणती बॅटरी फ्लाईट हेरिटेज दर्जा प्राप्त करणारी भारताची पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे पॉवर बँक 50. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे HDFC बँकेने. प्रश्न 20, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त बिबट्या संवर्धनासाठी नवीन कृती योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 21, ऑगस्ट 2026 मध्ये फसाईने कोणत्या कंपनीला विशिष्ट उत्पादनांवर जसे की मध, तूप इत्यादी 100% नैसर्गिक असे लेबल लावण्यास बंदी घातली? तर त्याचं उत्तर आहे डाबर कंपनीवर. प्रश्न 22, कॅन्डेरे हुरून इंडिया महिला नेत्यांच्या 2026च्या यादीत अव्वल स्थानी कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे मीना बिंद्रा या. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.